नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वसुदेव डोंबिवली येथील स्टेशन लगत असलेल्या डॉक्टर राय रोडवरील फेरीवाले गेली 40 वर्ष व्यवसाय करीत आहेत. त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. याच एकमेव व्यवसायावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. असे असताना कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा पुनर्वसन न करता कल्याण डोंबिवली महानगरपालिका सातत्याने कारवाई करीत आहे. त्यामुळे मरण आले तरी हटणार नाही असा निर्धार राय रोडवरील फेरीवाले यांनी केला आहे. डोंबिवली पूर्व भागात अनेक फेरीवाले व्यवसाय करतात, परंतु गेली महिनाभर कारवाई राय रोडवरील का केली जात आहे? इतर ठिकाणी सातत्याने कारवाई केली जात नाही. नाशवंत भाजीपाला जप्त केला जातो, परंतु आम्हाला परत दिला जात नाही. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान पालिका करते. आमच्या या छोट्या व्यवसायावर आमचे कुटुंब अवलंबून आहे. मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, भविष्य याच व्यवसायावर अवलंबून आहे. आम्ही पालिकेकडून स्वनिधी घेतला आहे. दैनंदिन व्यवसाय झाला नाही तर पालिकेचे कर्ज कसं फेडणार? आम्ही आमच्या हक्काच्या मेहनतीच्या जोरावर व्यवसाय करीत आहोत. त्यासाठी आम्ही 1 महिना तुरुंगवास भोगला आहे. आता मरण आले तरी हटणार नाही असा निर्धार डॉक्टर रॉय रोडवरील फेरीवाले यांनी व्यक्त केला आहे. धंदे लावतो आणि फेरीवाल्यांनी 31 वर्ष झाले इकडे रोड इथे धंदे लावतो. सगळे बाकी चालू आहे, ते आमचा उचलून फेकायला लागतं. त्याला काय करायचं? काय मॅडम, कारवाई करताना तुम्ही सगळ्यांवर एक समान कारवाई करा ना. इथं व्यक्तिगत कारवाई होते. फक्त रातरोड बंद करतात, रामनगर बंद करतात, माल घेऊन जातात, माल देत नाही, बंद करतात. व्यक्तिवेग कसं माहिती आहे का, भाजी वगैरेचा माल आहे त्याला फेकून टाकतात. 24 तासात त्यांना माल द्यायचं आहे, नासवंत माल, तरी देत नाही. माल सीधा फेकून देतात डम्पिंगमध्ये. आणि आता काय होतं आहे, फक्त एक रोड त्यांनी फक्त एक रोड पकडून ठेवला आहे. बोले या रोडला तोडलं तर बाकीचे फेरीवाले येणार नाही मध्ये. म्हणजे व्यक्तिगत कारवाई होते. इथं कारवाई करायची, बाकी जागा कारवाई करायची नाही. तिकडचे फेरीवाले बसलेले असतील, इकडच्या फेरीवाल्यांच्या मदतीला कोण येणार नाही. म्हणजे मार्केट तोडायचं काम चालू आहे यांचं. पर्यायी जागा द्यायच्या अगोदर यांना हे आम्हाला आखलू शकत नाही. पर्यायी जागा पण देत नाही आणि कुठं सोय पण करून देत नाही. फक्त आखल्याचं काम चालू आहे. आम्ही पोट कसा भरायचा? आता स्वनिधीची योजना आम्हाला दिलेली आहे. 10,000 लोन घेतलं, आम्ही 20,000 लोन घेतलं आहे. ते भरायचं कसं? ते हप्ते आमचे मिस झाले तर आम्हाला पेनल्टी पण लागेल आणि सिव्हिल स्कोर पण खराब होईल. दोन्ही जागेवर आमची वाट लावायला बघितलं धंदेवाल्यांची. काय सांगाल आजी? मैडम, हमें 40 साल से धंधा लगाता है. एक ही जगह रेलवे भी नहीं था, जंगल था. जंगल जभी से लगा रहा और तभी से हम अपना बाल बच्चे इसे पालन पोषण कर रहे हैं. पूरा मार्केट चालू रहेगा. ये पट्टे में उठ सो के कोई भी म्यूनसिपालिटी वाले आके बोलेंगे बंद करो, तो हम कहें ढोलक है क्या बजा के बंद करो. 2 बार 3 बार जगह हुआ कि जगह मिलेगा, जगह अभी तक कुछ नहीं. खाली उछले का काम है कि सुप्रीम कोर्ट